करतो आणखीन एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आज तुम्हाला देणार आहे 10 मराठी श्रीलिपी फॉन्ट. जे टॉपचे जे 10 मराठी श्रीलिपी फॉन्ट आहेत का नाही, त्याची मी झिप फाईल देणार आहे आणि त्या झिप फाईलला पासवर्ड असणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा भावांनो, कुठेही स्किप करू नका. तर तुम्हाला हा व्हिडिओचा पासवर्ड ही व्हिडिओमध्ये दिसून जाईल. तर पहिल्यांदा तर डिस्क्रिप्शन बॉक्समधून लिंक ही डाउनलोड करून घ्यायची आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक ओपन करून घ्यायची आहे. लिंक ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला असा काही इंटरफेस येईल. तर तुम्हाला वरच्या बाजूला एक डाउनलोडचा एक ॲरो दिसेल, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमची जी झिप फाईल आहे का नाही, ती डाउनलोड होऊन जाईल. तर असं झाल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे डाउनलोड केल्यानंतर आणि पिक्सल लॅब हे ओपन करून घ्यायचं आहे. पिक्सल लॅब ओपन करून घेतल्यानंतर इथं कॅन्सल करून घ्यायचं आहे. कॅन्सल करून घेतल्यानंतर आता तुम्हाला मराठी फॉन्ट श्रीलिपीचे ॲड करायचे आहेत. तर इथं डिफिकल्टवर क्लिक करायचं आहे आणि ए लेटरवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला अलीकडे स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एबीएफ फॉन्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं काय इंटरफेस दिसेल. तर तुम्हाला वर माय फॉन्ट्स दिसतील, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला डावीकडल्या बाजूला 2 फाईलचे ऑप्शन दिसतील. त्याच्या डाव्या बाजूला तुम्हाला आणखीन एक फाईलचं ऑप्शन दिसेल, त्याला प्रेस करून दाखवतो. तर हे आहे फाईलचं ऑप्शन त्याच्या डाव्या बाजूचं. त्याच्यावर एकदा क्लिक करायचं. हे पाहू शकता 10 याच्यातली टॉपची जी 10 फॉन्ट आहेत का नाही, मी तुम्हाला ती दिलेले आहेत. तर ती फॉन्ट जे आहेत का नाही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील. तर याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला डाउनलोड या सेक्शनमध्ये जायचं आहे आणि इथून तुम्हाला ती श्रीलिपीचा फॉन्ट हुडकायचा आहे. समजा आता ही आहे फॉन्टचा श्रीलिपी फॉन्टचा फोल्डर. तर श्रीलिपी फॉन्ट असा एक फोल्डर दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचा आहे आणि इथून तुम्हाला ॲड डायरेक्टरी असं करून घ्यायचं आहे. म्हणजे 10 फॉन्ट आहेत का नाही ते एकदाच ॲड होऊन जातील. तर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर तुम्हाला आता श्रीलिपी फॉन्ट आहेत ह्याचा युनिकोड काढायचा आहे. युनिकोड काढण्यासाठी तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर तुम्हाला असं प्रेस करून दाखवतो. फॉन्ट कन्व्हर्टर म्हणून एक ॲप लागेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर नेट बंद करून घ्यायचं आहे, कारण की ॲड ही येतात, नेट चालू असल्यावर ॲड येतात. याला कट करून घ्यायचं आहे आणि आता तुम्हाला युनिकोड टू श्रीलिपी असा एक चौकोनात ऑप्शन दिसेल, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला युनिकोड असा म्हणून चौकोनात एक बॉक्स दिसेल, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला कन्वर्ट काय करायचं आहे ती टाकू शकता. आता मी फ्री फॉन्ट टाकतो तुम्हाला एक्झाम्पल म्हणून. फ्री मराठी फॉन्ट्स असं टाकतो. फॉन्ट्स तर इथं काय असं काय मराठीमध्ये मी टाकून घेतलेलं आहे आणि तुम्हाला आता इथे एक युनिकोड टू श्रीलिपी असं एक ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं नेट मागते चालू करते. नेट चालू करावं लागणार आहे आपल्याला. असा युनिकोड टू श्रीलिपी करायचा आहे. नेट लगेच बंद करायचं आहे, म्हणजे ॲड ही येत नाहीत. लगेच बंद केलं का ॲड येत नाहीत. आता इथून ही कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी करून घेतल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर तुम्हाला फिक्स लॅब ओपन करून घ्यायचं. आता इथे A4 साईज घेतो, म्हणजे तुम्हाला एकदम प्रॉपर दिसेल. इमेज साईज घेतो A4. तर या व्हिडिओला कोणताही वेगळ्या वेबसाईटवर दिलेला नाही. तुम्हाला डायरेक्ट ओरिजिनल जी ड्राईव्हची लिंक असते ना, ती प्रोव्हाइड केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला कोणतेही थर्ड पार्टी वेबसाईटवर जाण्याची काही गरज नाही. तर तुम्हाला डायरेक्ट लिंक दिलेली आहे. कुठलीही जी लिंक किंवा कोणत्याही वेबसाईटवरून तुम्हाला ती लिंक टाकून तुम्हाला 7-8 वेळा क्लिक करावं लागतं आणि तेव्हा कुठं ती ओरिजिनल लिंक येते. तर तसं काय केलं नाही, डायरेक्ट मी तुम्हाला लिंकच दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही वन क्लिकमध्ये जी फॉन्ट आहेत का नाही
ती ॲड करू शकता. आता इथं तू पूर्णपणे ब्लॅक करून घेतो बॅकग्राऊंड, एकदम प्रॉपर असा फॉन्ट दिसेल. ब्लॅक झालेला आहे. आता इथं तुम्हाला फॉन्ट अप्लाय करायसाठी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि अलीकडे स्क्रोल करायचं आहे. ए बी या फॉन्टच्या ऑप्शनवर क्लिक करून माय फॉन्टमध्ये आता तुम्हाला यायचं आहे आणि पाहू शकता ही काय मराठी फॉन्ट आहेत. तर मी तुम्हाला एकदम खतरनाक असे मराठी फॉन्ट दाखवतो, जे डेली ही यूज करतात. पाहू शकता अशा पद्धतीने काही आलेलं आहे. तर याला बरोबर मध्ये भाग घेतो. काही काही फॉन्ट आहेत का नाही त्यांची काही लिपी बरोबर येत नाही, त्यामुळे दुसरा फॉन्ट लावून दाखवतो. फ्रीला काय काट बरोबर बसली नाही, तर अशा पद्धतीने दुसरं फॉन्ट लावले की हे होऊन जाते, बरोबर ती फॉन्ट दिसून जातात. तर पाहू शकता अशा पद्धतीने काय मराठी फॉन्ट आहेत. आली स्क्रोल करतो आणि ते बरोबर मध्ये घेतो. आता दुसरा युनिकोड काढतो, कारण की बरोबर काय येत नाही. तुम्हाला दाखवतो, मराठीच ठेवतो एवढं, म्हणजे कुठलाही कन्फ्युजन होणार नाही. पाहू शकता अशा पद्धतीने काय मराठी फॉन्ट आहेत. 2-4 टाईप दाखवून देतो मित्रांनो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की फॉन्ट हे कशा पद्धतीने आहेत आणि तुम्हाला यूज ही कुठं करायचं ते सांगतो. ही ए बी ह्या फॉन्टवर ऑप्शनवर क्लिक करून तीच प्रोसेस आहे. परत इथं असंख्य असे फॉन्ट आहेत 10 पेक्षा. तर ह्याच्यातले काही निवडूकच मी तुम्हाला फॉन्ट दिलेले आहेत, जे तुम्ही डेली पोस्टर यूज, शुभेच्छुक बॅनर, लग्नपत्रिका, आणखीन कोणाचं काय समजा उद्घाटन समारंभ, त्यात ही फॉन्ट वापरू शकता. आणि एकदम खतरनाक असे मराठी फॉन्ट दिलेले आहेत मी तुम्हाला. तर काही बोल्ड फॉन्ट आहेत, काही लाईट फॉन्ट आहेत. त्यामुळे तुमच्या पोस्टर आहे का नाही त्याच्यानुसार तुम्ही वापरू शकता. कोणता चांगला दिसतोय कोणता नाही तीही पाहून तुम्ही वापरू शकता. अशा पद्धतीने मी काय तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दाखवतोय. आणखीन काही फॉन्ट दाखवतो, ज्याची मी जी फाईल बनवलेली आहे. हा एक फॉन्ट खूप ट्रेडिंगमध्ये आहे. ह्यालाच खूप वापरला जातो, कुठेही ह्यालाच वापरलेला आहे. त्यामुळे हा एक फॉन्ट घेतलेला आहे. काही बोल्ड आहेत, काही लाईट फॉन्ट आहेत. तर परत तीच प्रोसेस आहे. असं 10 पेक्षा जास्त मी मराठी फॉन्टची जीप बनवून तुम्हाला एकदम फ्रीमध्ये, हा एक फॉन्ट एकदम खतरनाक दिसतोय. याला कट फॉन्ट असा आपण म्हणू शकतो. एकदम शार्प असा फॉन्ट आहे. पाहू शकता हा याचाही खूप वापरला जातो हा आहे फॉन्ट. तर पाहू शकता अशा काय पद्धतीने. आता याला टेक्स्चर लावून दाखवतो, म्हणजे फॉन्ट एकदम प्रॉपर दिसेल. टेक्स्चर लावण्यासाठी आता मी एक टेक्स्चर डाउनलोड केलेला आहे. ही टेक्स्चर तुम्हाला आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये भेटून जाईल. जी बॅकग्राऊंडचा व्हिडिओ बनवलेला होता ना, त्याच्यात तुम्हाला हा टेक्स्चर भेटून जाईल. आता तुम्हाला सेटिंग लावण्यासाठी शॅडो ठेवायचा आहे, एनेबल करून घ्यायचा आहे. 34 ठेवायचा आहे. 34 ठेवल्यानंतर रेडियस ठेवायचे आहे तुम्हाला 60% आणि ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर राईटवर क्लिक करायचं आहे, म्हणजे ओके होऊन जाईल. इनर शॅडो एनेबल करायचे आणि 2% ठेवायचे ब्लर रेडियस. एक्स आणि वाय 1-1% वाढवून याला कोणता मॅच कलर होतोय ती पाहून तुम्ही तो अप्लाय करू शकता. याला तर पांढरा कलर मॅच झालेला आहे. याची कॉपी मारतो आणि तुम्हाला आणखीन दुसरा फॉन्ट दाखवतो. एकदम खतरनाक अशा पद्धतीचे काय मराठी फॉन्ट घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी. आपल्या या व्हिडिओवर अशाच असंख्य असे व्हिडिओ येत राहतात आणि असाच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या या चॅनलवर येत राहतात. त्यामुळे सबस्क्राईब करा, म्हणजे सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येईल.
तर पाहू शकता अशा पद्धतीने काय मराठी फॉन्ट आहेत आणि तुम्हाला इफेक्टही मारा शिकवलेला आहे, त्यामुळे तुम्ही अशाच पद्धतीने इफेक्ट मारून तुमचं ग्राफिक डिझाईनचं जी काही कमी असतील ती ग्रो करू शकता. तर सबस्क्राईब करायला विसरू नका, नक्की सबस्क्राईब करा, लाईक पण करा आणि शेअरही करा. भेटूया आणखीन एका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.